ती पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. ऍक्च्युली आम्ही आमचे उमेदवार हे सर्व डिक्लेअर करायच्या हिशोबाने आम्ही आज घेणार होतो, परंतु काल व्हिडिओनंतर जवळपास चित्र सर्व स्पष्ट झालेलं आहे आणि आमचे उमेदवार काय आहे कसं आहे त्या फोल्डरमध्ये दिलेलं आहे. मग त्या फोल्डरमध्ये असंच सांगायला त्या फोल्डरमध्ये जवळपास सर्व हॅलो आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. त्यात प्रामुख्यानं या बँकेच्या संदर्भात जे काही घडलेलं आहे त्या संदर्भात चर्चा करू. फक्त मी जी फाईल दिली आहे की जे फाईलीचं आपण त्यातले कागदपत्र काढले तर मी त्या मुद्द्यावरच बोलणार आहे, त्याच्या बाहेर काही बोलणार नाही. आणि त्याच्यानंतरचा उहापोह जो आहे त्या उहापोह आपण नंतरच्या काळात करू. त्या मुद्दा क्रमांक 1 जो मी दिलेला आहे, तुम्ही फाईलमधलं जर कागद काढल्याशिवाय त्याच्यातलं ग्रॅव्हियन्स येणारच नाही. माझं म्हणणं आहे की ते जे फाईलमध्ये कागद दिलेले आहे तो कागद आपण जर काढला तर त्याच्यात, कारण की मला एलॉबरेशन जास्ती करायचंच नाही, फक्त मुद्द्यावरच आपण बोलू. त्याच्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक पत्र आम्ही काल मागितलं होतं, त्यांनी पत्र दिलं की आम्ही जे बँकेचे व्यवहार करतो किंवा NPA काढतो तो आम्ही म्युच्युअली काढतो, मॅन्युअली काढायचं त्यांचं धोरण आहे. आणि मॅन्युअली ज्यावेळेस आपण काढतो NPA किंवा जे काही व्यवहार त्या संदर्भात हा जो NPA काढायचा जे कार्यक्रम आहे जवळपास 10-11 मध्ये आपलं पूर्ण कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे. आणि बँकिंगचे जे व्यवहार आहेत त्याला सेंट्रल बँकिंग सिस्टीम जे म्हणतात ती 10-11 मध्ये आपली पूर्ण झाली. आता 10-11 पासून आपले जे NPA काढण्याची जी पद्धत पाहिजे होती ती पद्धत पूर्ण मॅन्युअली न करता तुम्हाला कॉम्प्युटराइज काढायला पाहिजे होती. कॉम्प्युटराइज जर काढली नाही तर मग त्याच्यात मॅनिप्युलेशनचे भरपूर स्कोप असतो. जर आपण त्याच्यातून जर काढली तरच त्याच्यात खऱ्या अर्थानं तुम्हाला बँकेची परिस्थिती समजू शकते, परंतु ती 10-11 पासून आपण काढत नाहीये. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की सहनिबंधानं नियुक्त केलेली जी पांडे मॅडम आहे त्या पांडे मॅडमनी ज्या नोटिसेस संचालक मंडळावर दिल्या होत्या त्याच्यात त्यांनी जो मुद्दा क्रमांक जो मी दिलेला आहे त्यात त्यांनी फार सिरियस गंभीर निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्या निरीक्षणामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे 7/12 ते 21 पर्यंत लेखापरीक्षकाशिवाय इतर लेखापरीक्षक गुंतवणूक समितीत उपस्थित असल्याचे निदर्शन येते, परंतु त्यांनी त्याच्यात कोणतंही ऑब्जेक्शन किंवा काही. या मुद्द्याला धरून मी हे सांगतो की संधी लेखापाल आपल्या इथं जे नेमलेलं आहे आपल्या अमरावतीमध्ये मोठमोठ्या फर्म की जे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये चांगल्या पद्धतीनं ऑडिट करतात, ते न नेमता आपण नागपूरचा जर आपण कोणतेही CLO विचारा की आपल्या बँकेमध्ये जे नियुक्त केलेले अग्रवाल हे जे काही होते त्यांनी कुठं काम केलेलं आहे, काय काम केलेलं आहे, तर तुमच्या नजरेस येईल की ते काही त्यांनी केलेलं नाही. कारण की यांना हे जे NPA आपण कॉम्प्युटराइज काढतो तो काढायचा नसल्यामुळं अशी संधी नेमले की जे मॅनिप्युलेशन करून देतील आणि त्या पद्धतीनं त्यांनी तो कार्यक्रम केलेला आहे. आता तिसरा मुद्दा असा आहे की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना समाविष्ट लाभापासून वंचित खातेदारांना पीक कर्ज देण्यासंदर्भातला हा मुद्दा आहे. असा आहे की ही ज्यावेळेस शासनानं कर्जमुक्ती योजना आणली होती त्यावेळेस आपल्या राज्याच्या सर्व कोऑपरेटिव्ह बँकेंनी करारनामा करायला पाहिजे होता, परंतु तो करारनामा आपल्या बँकेने केला नाही. त्याचं कमिशनरनी पत्र दिलेलं आहे आणि कमिशनरच्या पत्रावर विभागीय सहनिबंधकांनी पत्र दिलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की एक वेळ पत्र दिलं तरी केलं नाही, दुसऱ्यांदा 79 ची नोटीस दिली. 79 ची नोटीस की जर आता तुम्ही कर्जमाफीचा करारनामा केला नाही म्हणजे
शासन जी कर्जमाफी देऊन आहे ती त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या संदर्भातला जो करारनामा होता तो करारनामा केला नाही तर आम्ही तुमची बँक बरखास्त करू ही 79 ची नोटीस म्हणते. त्यावेळेस कुठे त्यांनी जाऊन हा करारनामा केला. तर हा करारनामा न करण्यामागचं कारण काय होतं? कारण की ते रायटिंग मध्ये नाही, परंतु जॉईंट रजिस्ट्रार कमिशनर ऑफिस यांच्यावर त्यांचं सारखं प्रेशर होतं की 156 ज्या पोस्ट भरायच्या होत्या ती परवानगी ते देऊ शकत नव्हते. कारण की कर्मचारी भरायची परवानगीसाठी जे नॉर्म्स आरबीआय किंवा नाबार्डने जे फिक्स केलेले आहेत ते त्याच्यात आपली बँक बसत नाही आणि त्याच्यामुळं ते परवानगी देत नव्हते आणि ती परवानगी देत नसल्यामुळे आम्ही करारनामा करत नाही असं त्यांनी 2 महिने 3 महिने टाळलं आणि ज्यावेळेस बरखास्तीची नोटीस केली त्यावेळेस त्यांनी ते करारनामा केला. म्हणजे कमिशनरचं पत्र 79 ची नोटीस ते सर्व तुम्ही त्याच्यात दिलेलं आहे. त्यानंतर बँकेला दरवर्षी नाबार्ड किती शेतकरी कर्ज वाटप केलं याची माहिती पाठवावी लागते आणि तुमचे लाभार्थी किती आहे म्हणजे कर्जदार किती आहे हा दरवर्षीचा जो रेशो आहे त्याच्यात मी एक तुम्हाला एकदम शेवटचं पेज आहे त्याच्यातलं म्हणजे आपली शेतकरी आपले शेतकरी लाभार्थी जर तुम्ही 8-9 पासून पाहिलं तर त्याच्यात तुम्हाला सर्व वर दिसत 60,000 लाभार्थी होते, नंतर 88,000 होते, त्यानंतर 75,000 होते, 66,000 होते, 54,000 होते, 54,000 होते, 58,000, 56,000, 56,000 आणि मग आलो आपण 17-18 17-18 तुम्हाला एक याचा चार्ट दिसत जो डीडीआरनी सही दिलेला आहे. संख्या जर पाहत गेले तर 15-16 ला किती होती 56 होता म्हणजे आपण 10 पासून चालत आलो त्या रेंज मध्ये ती सभासद संख्या होती. 16-17 ला किती होती 56,000. 17-18 ला ज्यावेळेस म्युच्युअल फंडामध्ये आपलं गुंतवणूक चालू झाली किती आली 19,000. त्याच्यानंतर 18-19 25,000. त्याच्यानंतर 19-20 22,000 आणि मग उपोषणाला बच्चूभाऊच्या तालुक्यातले लोक बसले त्यावेळेस मंडळ हे होते तो जो पिरियड होता शेवटचा खूप पेपरबाजी झाली लोक उपोषणाला बसले. त्यानंतर कर्ज वाटप थोडस वाढलं परंतु त्या हा जो 51,000चा जो आकडा आहे त्याच्यातला अर्धा पिरियड जो आहे त्या वर्षीचा तो प्रशासकाच्या काळातला आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण प्रशासकाच्या काळातला आहे. आणि तुम्ही जर वाटप जर बघितलं तर वाटपाची जी परिस्थिती होती ती पैशाच्या स्वरूपात जर पाहिलं सभासदाच्या स्वरूपात पहा आणि पैशाच्या स्वरूपात पहा म्हणजे जेव्हा तुम्ही पैसे वाटप जे 17-18 पासून दिसल तर 18,000 17,000 17,000 मग यावेळेस उपोषणाला बसले त्यावेळेस 34,000 आणि मग शेवटचे 2 महिने प्रशासकाला भेटले त्यावेळेस 39,000 म्हणजे 390 कोटी. म्हणजे हे वाटपाचा जो प्रकार आहे तो जर शेतकऱ्याला या कर्जापासून वंचित ठेवल्या गेलं त्याचं मूळ कारण आहे की तुम्ही जे शेतकऱ्यांची बँक आहे त्याच्यात जे पैसे टाकायला पाहिजे होते ते पैसे टाकू शकत. त्यानंतरचा मुद्दा क्रमांक 5 सहनिबंधकांनी नियुक्त केलेल्या पांडे विशेष लेखाखाली त्याच्यात तिने कर्ज वाटप आणि म्युच्युअल फंडाच्या संदर्भातलं एक स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्यात तिने काय म्हटलेलं आहे म्हणजे हे स्टॅच्युटरी ऑडिट आहे. ही क्लास 1 ऑडिटर आहे सुनीता पांडे आणि हे ऑडिट झाल्यानंतर आता त्यांनी त्यांना नोटिसेस दिल्या किंवा काय असं त्याच्यानंतर जर त्यांचे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही तर या स्टॅच्युटरी ऑडिटवर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागतो. तो पिरियड येईल त्याच्याबद्दल वाद नाही कारण की तो पिरियड आला नाही पाहिजे एवढ्यासाठीच. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हे जे काही प्रकरण आहे हे सुप्रीम कोर्टामध्ये मोठा वकील लावला त्यांनी. कशासाठी लावला की प्रशासक बसला त्या प्रशासकाच्या काळामध्ये जास्ती काळ प्रशासक राहणं चांगलं नाही असं पूर्वीच्या अध्यक्षाचं म्हणणं होतं. प्रशासक चांगला कशासाठी नाही कारण की या बँकेत आमचं मत काय होतं आम्हाला निवडणूक लढायचा प्रश्न होता. आमचं म्हणणं होतं की एक वेळ प्रशासक 6-7 महिने राहू द्या आणि ह्या बँकेचं पूर्ण ऑडिट होऊ द्या
त्याच्याशिवाय या बँकेची खरी परिस्थिती समोर येणार नव्हती. परंतु 11 वर्ष ते राहिले, त्यावेळेस सुप्रीम कोर्टात नाही गेले. परंतु ज्यावेळेस प्रशासक बसला त्यावेळेस एवढा मोठा वकील उभा केला आणि कोविड काळामध्ये इलेक्शनची प्रक्रिया चालू करायला लागली. आणि त्या लेखापरीक्षकामध्ये तिने काय म्हटलंय बाईंनी, त्याच प्रकारे कर्ज वाटपाकरिता उपलब्ध निधी असताना कर्ज वाटप न करता नियम बाह्यपणे सदर निधी जोखीमयुक्त म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली. म्हणजे हे ऑलरेडी ऑडिट झालेलं आहे. या ऑडिट मध्ये तिने म्हटलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याला पैसे न देता तुम्ही हे पैसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले. हा त्याचा एक जिवंत उदाहरण आहे. त्यानंतर आता 6 नंबरचा मुद्दा आहे, सलग 5 वर्ष बँकेचा लेखापरीक्षण दर्जा अ वर्ग असणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेत शासनाने ठेवी संदर्भात शासन निर्णय केला. परंतु जिल्हा परिषदचे जे आपले पैसे वापस गेले, जिल्हा परिषदचे पैसे वापस का गेले तर तुम्ही सगळ्यात जर मागं जर पाहिलं एकदम लास्टला जिल्हा परिषदला पत्र पाठवलेलं आहे आपल्या सीओनी. त्याच्यात तुम्ही पहा सन 9-10 पासून ब वर्ग ब वर्ग ब वर्ग ब वर्ग ब वर्ग. आता शासनाने त्याच्यात तो काही निर्णय घेतला होता गव्हर्नमेंटने, ह्या सहकारी बँकेमध्ये पैसे ठेवायचा निकष ठरवला. त्या निकषामध्ये त्यांनी काही निकष केले होते. त्या निकषामध्ये तिथं 15 ज्या बँका आहेत महाराष्ट्रातल्या जिल्हा बँका, तिथं शासनानं पैसे ठेवले. परंतु त्या निकषात त्या बसत नव्हत्या, त्यात ती आपली अमरावती बसत नव्हती, म्हणून तिथून पैसे आपले विड्रॉ झाले. भरतीची परवानगी देता येणार नाही. 156 काहीतरी पोस्ट आहे, त्याचं पत्र खाली आहे, किती पद आहे वगैरे ते कमिशनरनेच कळवलेलं आहे. परंतु मग त्याला 5 मुद्दे होते, भरतीसाठीचे 5 मुद्दे आहेत. त्या 5 मुद्द्यामध्ये मग एक मुद्दा असा होता की तुमचा जर अ वर्ग जर आला, ऑडिट जर अ वर्गात आला तर तुम्हाला 50% आम्ही भरतीची परवानगी देऊ. मग त्यांनी त्या वर्षीसाठी फक्त तेवढ्या पिरियडसाठी पुन्हा आपले चार्टर्ड अकाउंटंट आहे ते हाताशी पकडले, कारण की मॅन्युअलच आहे, हाताशी पकडले. 1-2-3 महिन्यासाठी अवर्ग करून घेतला. तो रिपोर्ट पाठवला आणि त्याच्यासाठी कमीत कमी 100-200 चक्कर झाल्या असं मुंबई पुन्हा त्यांच्या, आणि त्यांनी 50% परवानगी बँकेच्या भरतीची केली. पण त्याच्यावर समाधान नाही झालं. मग त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला अधिकार आहे बाबा द्यायचे म्हणून मग गव्हर्नमेंटकडे अपील केलं की बा आम्हाला 50% जे यांनी दिले आहे ते पण आपण बँकेची आमची असं आहे तसं आहे हे आहे ते आहे, तुम्ही आम्हाला 100% द्या. मग तो पिरियड लांब झाला त्यांचा. त्या पिरियड मध्ये लवकर त्यांना भेटले नाही, कारण की गव्हर्नमेंट देऊ शकत नव्हतं की आरबीआय नाबार्डचे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स मध्ये ते फक्त अवर्ग केल्यामुळे अर्ध भेटलं, नाहीतर पूर्ण भेटलंच नसतं, अर्धही नसतं भेटलं. परंतु ते मॅनिप्युलेशन करून त्यांनी घेतली आणि नंतर जी अर्धीसाठी ते 1-1.5 महिना फिरत राहिले मुंबईला, 2 महिने फिरले. त्या पिरियड मध्ये बच्चूभाऊ, प्रताप अडसर, आमचे राजाभाऊ देशमुख ही बँकेचं जे संचालक मंडळ आहे ते संचालक मंडळ किती भ्रष्ट आहे आणि 11 वर्ष निवडणुका नाही झाल्या याच्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले आणि त्या सुप्रीम कोर्टात ती बँक त्यावेळेस सुपरसीड झाली आणि तिथं प्रशासक आला. आणि त्या पिरियड मध्ये मधातल्या 15 पिरियड मध्ये नोटीस मध्ये त्यांनी जाहिरात दिली होती. अर्ध्या पदाची जाहिरात दिली, टेंडर नोटीस आली आणि त्या पिरियड मध्ये बँक बरखास्त झाली. म्हणून त्यांचे जे पदभराची जी महत्वाकांक्षा होती ती तेव्हा संपली. आता हा जो मुद्दा आहे बँकेचा, तो अजून वेगवेगळे मुद्दे आहे की ते आपल्याला खरंच गरज आहे किंवा नाही आहे या सगळ्या कर्मचाऱ्याची किंवा काय. परंतु तो त्याच्या मागे उद्देश वेगळा, कारण की तुम्ही ज्यावेळेस कॉम्प्युटरायझेशनवर पैसे खर्च केले, तुम्ही 17-18 कोटी रुपये खर्च 8-9 मध्ये केले, परंतु त्याचा उपयोग काही नाही, कॉम्प्युटर म्हणूनच उपयोग करू लागला, सॉफ्टवेअर त्याचा वापरच केला नाही तुम्ही तेवढे वर्ष. काही नाही, 10ला आपला 10-11ला जी सीबीएस सिस्टीम असते सेंट्रल सिस्टीम त्याची ती कंप्लीट झाली होती. तो त्यांनी 1-2 रिपोर्ट काढूनही दिले, ज्या कंपनीला काम दिलं होतं त्यानं रिपोर्टही काढून दिले, परंतु नंतर त्या काळामध्ये केलं नाही. त्याचं मूळ कारण आहे की मॅन्युअली करताना आणि जर संधी लेखापाल जर खालच्या दर्जाचे तुम्ही जर घेतले तर ते तुम्हाला हे सर्व मॅनिप्युलेशन होऊ शकते. आता सन 19
स्विसचे एक पत्र दिलं आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी की 1920 ची मागणी केली असता मुख्यालयामध्ये बँकिंगचे व्यवहार नसल्यामुळे लेखा परीक्षण केले नसल्याबाबत कळवले. म्हणजे 1920 हेड ऑफिसचं ऑडिटच नाही झालं, कॉन्क्रीट ऑडिट केलं, ऑडिटच नाही केलं, तर ते त्याच्यात व्यवहार नाही आहे. पण हे जे हेड ऑफिस आहे, ही हेड ऑफिसची जी ब्रँच आहे, हेड ऑफिस जी आहे, इथूनच गुंतवणूक होते. गुंतवणुकीचं जे आहे ती मूळ ब्रँचच ती आहे. मग तुमचं त्याच्यातलं बाकीचे मुख्य लेखाधिकारीचा खर्च, गाड्याचा खर्च, दैनंदिन खर्च, तुमचे आमसभेचे खर्च आणि बँकेचे दैनंदिन व्यवहार त्या बँकेत त्याच ऑफिस मधून होते, त्या हेड ऑफिस मधून. तिथं तुमचं ऑडिटच नाही झालं म्हणून तुम्ही आजही काल परवाच कळवलेलं आहे. म्हणजे आजही तुम्ही जी काही परिस्थिती बँकेची सांगता ऑडिटच झाले नाही, तुमचं तुम्ही काय सांगणार आहे. त्याच्यानंतर सीओच्या संदर्भात हे पत्र जे आहे तो मुद्दा क्रमांक 9 मधून ते म्हटलेला आहे. त्या 5-7 राज्यातल्या बँकेमध्ये नाबार्डच्या धोरणानुसार किंवा नाबार्डच्या या सर्व याच्यानुसार हे सीओ जो आहे तो नेमला नाही आणि त्याच्यासाठी कमिशनरने विभागीय यांना पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की 13 मध्ये सांगितलेलं आहे, 13 म्हणजे हा त्यांनी जो सीओ नेमला होता राठोड, हा 13 मध्ये सांगितलं की हा पात्रतेचा नाहीये, तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर नाबार्ड म्हणा किंवा जे ऑडिट झाले त्या ऑडिट मध्ये 100% ऑब्जेक्शनच झाले की हा एक क्लरिकल माणूस तुम्ही डायरेक्ट उचलून त्याला सीओ केला तर हे काही बरोबर नाही. हा त्याच्यातला मुद्दा होता. आता नाबार्ड तपासणी अहवाल जो आहे मी तो जो लावलेला आहे, हा नाबार्ड तपासणी अहवाल त्याच्यातले जे काही ऑब्जेक्शन, फार मेजर ऑब्जेक्शन जे आहे त्याचे मुद्दे मी मराठीमध्ये तुम्हाला करून त्याच्यात दिलेले आहे की कोणत्या पेजवर नाबार्डच्या ऑडिटमध्ये काय काय म्हटलेलं आहे. त्याच्यात सर्वात महत्वाचा जर मुद्दा तुम्ही जर केला, हे सर्व मुद्दे गौण आहेत. त्याच्यात जो 53 नंबरचा शेवटच्या पानावरचा जो मुद्दा आहे, नाही 7-1 53-7-1 त्याच्यात बँकेचे अध्यक्ष हे कार्यकारी अधिकारी म्हणून उपभोगत होते. नाबार्डच्या आधीच्या पाणीच्या दरम्यान असे निर्देशित केले होते. म्हणजे याच्या आधी जे ऑडिट झाले त्याच्यात निर्देशित केलं की बा तुम्ही हे अधिकार वापरत आहे, हे अधिकार तुम्हाला वापरणं बरोबर नाही, हे सीओचे अधिकार तुम्ही वापरत आहे, ते तुम्ही वापरू नये असं वारंवार सांगितल्यानंतर ही बँकेचे, कारण की कसं आहे की पूर्वी सुद्धा आपल्या मॉडेल बायलॉज व्हायच्या आधी, ज्यावेळेस मॉडेल बायलॉज झाले त्याच्या आधी आपल्या बँकेमध्ये आपल्या बायलॉज प्रमाणे पद्धत तीच होती की सीओचे अधिकार आपली बँक वापरत होती. म्हणजे आधी पूर्वीपासून, म्हणजे आजच नाही, पहिलेपासून. परंतु ज्यावेळेस केंद्र शासनाने मॉडेल बायलॉज केले त्या मॉडेल बायलॉज मध्ये त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याच्यात सांगितलं की सीओचे अधिकार, सीओ कॅडर जो पात्रतेचा सीओ आहे त्यांनीच ते वापरायला पाहिजे, अध्यक्षांनी वापरायला नको, असे मॉडेल बायलॉज झाले. मग यांनी 13 मध्ये काय केलं, 13 मध्ये बँकेचे बायलॉज जे केले त्या बँकेच्या बायलॉज मध्ये हा मुद्दा घातला. म्हणजे मॉडेल बायलॉज मध्ये नाही, तो बँकेचा मुद्दा की दैनंदिन काम आणि सर्व व्यवहारचे अधिकार, सहीचे अधिकार हे अध्यक्षाला आहे. ते 13 पासून मग डीडीआरनी पत्र दिलं की तुम्हाला हे अधिकार वापरता येणार नाही, नाबार्डच्या धोरणाच्या आणि मॉडेल बायलॉजच्या विरोधात आहे. मग त्यांनी ते जे आहे ते रद्द केलं. तर त्यांनी काय केलं, अपील केलं 13 मध्ये राज्य शासनाकडे, आणि ते अपील आजही तसंच पेंडिंग आहे. परंतु ते कंटिन्युअसली आजपर्यंत नाबार्ड, गव्हर्नमेंट, डीडीआर, कमिशनर सर्वांनी सांगितले तरी ते अधिकार ते स्वतः वापरते, अध्यक्ष स्वतः वापरते. मग बाकी आता जे काही मुद्दे निघाले की हा जबाबदार आहे, तो जबाबदार आहे, कोणीच जबाबदार नाही. कारण की संचालक मंडळी जबाबदार नाही, कारण की तुम्ही सर्व अधिकार तुम्ही एकत्रून अध्यक्षाजवळ ठेवले. मग बाकीच्या लोकांना तुम्हाला म्हणण्याचं काही कारण नाही. असा हे मुद्दे आहेत. आपण जर हे मुद्दे काढत बसलो, नाबार्डची पाहत बसलो तर आपली प्रेस कॉन्फरन्स 3 तासात येऊ शकते. आमचा सांगायचा मुद्दाच असा आहे की आम्ही तुम्हाला वेग काही सांगत नाही. ते सांगतात की ते आता निवडणूक आले म्हणून आरोप करून आले. आम्हाला निवडणूक आले म्हणून आरोप करायचा नाही.
बच्चूभाऊ असतील, भैयासाहेब असतील, राहुलभाऊ असतील, मी असतील, आम्ही 20-25 वर्ष झाले आम्ही राजकारण करून राहतो. आम्ही कधी या निवडणुकीत पडलो नाही. आम्ही कधी कोणी या निवडणुकीत उभं राहिलो नाही. तुमच्या किंवा काही फेसबुकवर हे उभे राहिले, ते मंत्री उभे राहिले, आमदार उभे राहिले. प्रश्न असा आहे की तुमची जी मसल पॉवर आहे तिथली, ती मसल पॉवर एवढी वाढली की खालच्या स्तरावरची किंवा सामान्य संचालक जे आहे त्या संचालकाला तुम्ही व्हाईसच ठेवला नाही. तुम्ही विचार करा की 2-2 मिनिटात, 5 मिनिटात आज संचालक मंडळाची सभा 5 मिनिटात संपवून टाकली. तर हे सर्व जे आहे हे सर्व या आपल्याला आम्ही निदर्शनास आणलेलं आहे. या संदर्भात अजून काही जे काही मुद्दे आहेत ते बच्चूभाऊ आणि भैयासाहेब काय मुद्दे म्हणतात ते. सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आता बोलून राहिले आहे विरोधक की बाबा इलेक्शन आलं म्हणून या सगळ्या गोष्टी सुरू आहे. आपल्या सगळ्यांना जवळपास माहित आहे की जवळपास 1.5 वर्षापासून मी या विषयात आणि हे जे सगळे आज कागदोपत्री उघडकीस आले ते माहिती मिळत होती, पण दुर्दैवानं तिथं त्यांचे संचालक बसले असल्यामुळे कागद मिळत नव्हते. नंतर मग सुप्रीम कोर्टातून आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासक बसला, त्यानंतर प्रशासक बसल्यानंतर हे कागद मिळणं सुरू झाले आणि आज सगळी परिस्थिती समोर आली. म्हणजे हे काही इलेक्शन आहे म्हणून नाही अशातला भाग नाही. त्याच्यामुळे हे मुद्दे जे आहेत हे चुकीचे आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. आणि इलेक्शन साठी नाही, शेतकऱ्यांसाठी हे सगळं आंदोलन उभं झालं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बँक चालली पाहिजे म्हणून हे पॅनल उभं आहे. त्यात मग कोणी आमदार आहे, मंत्री आहे, मोठे नेते आहे हा विषयच नाही. तुम्ही सगळे सक्षम असते, तुम्ही व्यवस्थित सांभाळलं असतं तर आज हे करायची गरज पडली नसते. पण तो सतत 11 वर्ष शेतकऱ्यांना दुबाडलं, आकडेवारीशी टाकण्यात यायचं सांगितलं की सदस्य सभासद कसे कमी होत गेले आणि निवड कशासाठी तर गुंतवणूक करायला मिळाली पाहिजे आणि त्यातून कंपनीच्या माध्यमातून पासबॅक मिळाला पाहिजे. मोठ्या प्रमाणात जे 3.5 कोटी दिसून झाले तुम्हाला, ह्या अत्यंत छोटा अमाऊंट आहे. हा याचा म्हणजे तर मोजदातीच नाही आहे. डायरेक्ट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे आलेले आहे आणि त्याचे पुरावेही हळूच आपल्याला नक्कीच येणाऱ्या काळात मिळणार आहे आणि ते ज्या यंत्रणा आहे त्या निश्चित खोदून काढतील आणि त्याचे पुरावे उपलब्ध आहे मी ठामपणे सांगतो. त्याच्यामुळे हेच यांची इथून सुटका नाही. त्यामुळं माझी मतदारांना विनंती आहे की त्यांनी या संदर्भात सगळा विचार करावा, 11 वर्षाची कारकीर्द पाहावी आणि ते जे म्हणून राहिले की आम्हीच याची इन्क्वायरी लावली होती, आम्हीच चौकशी केली. माझ्यापाशी पत्र आहे, मी दिलेल्या पत्रावर टेस्ट ऑडिट ज्या पांडे मॅडमचं लागलं आहे, मी दिलेल्या पत्रावर टेस्ट ऑडिट लागलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही चौकशी लावली आणि आम्हीच सगळं पुढाकार घेतला असता काही भाग नाही. जेव्हा अंगावर आले विषय तेव्हा यांनी सुरू केलं आणि राठोडच्या बाबतीत त्याने सांगितलं की हे काही पात्र नव्हते. त्याच्यानंतर अध्यक्षांनी सुद्धा त्यांना पत्र दिलं होतं मला की बाबा फौजदारी गुन्हे काय दाखल करण्यात येऊ नये. पण पुन्हा मिलीभगत झाली आणि 5-7 कोटीचं जे सॉफ्टवेअरचं होतं त्याचे बिलं काढण्यासाठी म्हणून पुन्हा त्यांना एक्सटेन्शनवर ठेवण्यात आलं. म्हणजे गुन्हे का दाखल करण्यात येऊ नये हा अध्यक्ष प्रश्न विचारते आणि त्यालाच एक्सटेन्शन देते पात्र आहे म्हणून. म्हणजे किती विसंगती आहे पहा. सगळे पैसे खाण्याचे धंदे आहे. त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत व मतदारांपर्यंत पोहोचवाव्या. विषय महत्त्वाचा जिल्ह्याचा हा विषय आहे आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या संबंधित मला वाटतं इंदिरा गांधीनं बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. मूलभूत काही थोडक्या लोकांची बँक ही सामान्य लोकांपर्यंत नेण्याचा त्यावेळेचा एक क्रांतिकारी निर्णय झाला आणि त्याच्यानंतर सहकाराच्या माध्यमातून जी बँक तालुक्याला जिल्ह्याला होती ती बँक गावापर्यंत गेली आणि याची एक अतिशय चांगली रचना निर्माण झाली. एक तर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्याच्या काही गावात सेवा सहकारी सोसायट्या निर्माण झाल्या आणि सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून आमच्या काम करणारा कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला अर्थकारणानं तो मजबूत झाला पाहिजे म्हणून अशी एक चांगली व्यवस्था या सहकार क्षेत्रात आपण निर्माण केली. आजही ती बऱ्याच जिल्ह्यात अतिशय मजबूत आहे. परंतु काही आम्ही जर पाहिलं या जिल्ह्याचा एकंदरीत जर विचार केला, जास्त लंब बोलणार नाही पण तुम्ही पूर्ण हिशोब घेतला, संजय भाऊनं सगळं सांगितलं, दादा वगैरे सगळं अवगत आहे, सगळ्यांनी ही लढाई लढली. तर मला वाटतंय की बँक शेतकऱ्याची राहिली, ही कंपनीची बँक झाली. ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतकऱ्याला अधिक कर्ज वाटप करायला पाहिजे होतं तर ते कंपनीमध्ये जास्त गुंतवलं आणि शेतकऱ्याच्या मागे मात्र 150 कोटी मागले. आता 150 कोटी शेतकऱ्याला कर्ज वाटप केलं आणि 700 कोटी गुंतवणूक केली. अर्थातच बँक शेतकऱ्यापासून कोसो दूर केली. म्हणजे याचं कर्जाचं प्रमाण 1000 कोटीपर्यंत राहिले पाहिजे, ते 150 कोट्यापर्यंत आलं आणि गुंतवणूक वाढवण्याचा मागचा उद्देश काय होता ते काही वेगळं कारण नाही आहे. बँकेचा मूळ उद्देश काय आहे? शेतकऱ्याचं कर्ज वाटप.
इथे 10 वर्ष यांनी त्याचं सगळं गुल करून टाकलं. दुसरं जर आपण पाहिलं तर या जिल्ह्यातल्या 65 सोसायट्या सेवा सहकारी सोसायट्या बंद झाल्या, अवसानात आल्या. काही त्यांच्या कारणामुळे झाल्या, काही आपली ती सोसायटी नेमून त्याला कर्ज वाटप झालं आणि मोठ्या मोठ्या गावच्या सोसायट्या आपण ज्या होत्या त्या बंद झाल्या. आणि त्याचं कारण आपले परिणाम काय झाले तर आत्महत्याची संख्या सुद्धा वाढली. आता सोसायटीमध्ये अध्यक्ष सुद्धा शेतकरीच आहे, बँकेचा अध्यक्ष सुद्धा शेतकरी आहे. दुर्दैवानं आपण म्हणतो काही अध्यक्ष तिथं शाहूकार पण आहे, त्याची स्वतःची शाहूकारकी पण आहे. आणि मग शाहूकारकीचं डोकं बँकेत वापरलं, ते बेकायदेशीर शाहूकारकी. आणि मग बेकायदेशीर शाहूकारकीच्या डोक्यानं ही बँक पुन्हा आम्ही पाहतोय अतिशय वाईट अवस्थेत. आज जरी एनपीए जर आपण पाहतोय 49-48 दाखवले जात असं संजीवनं सांगितलं ते मॅन्युअल पद्धतीने केलं. तो जर विचार केला तर ते भीती अशी आहे का उद्या आम्ही त्या बँकेत पाय टाकाव आणि तिकून एखादं पत्र या बँक बंद करा. कारण हा एनपीए 52% वर गेलेला आहे अशी मोठी भीती आहे. कारण तो मॅनेज केलेला एनपीए आहे, ती मोठी भीती तिथे आहे. ही बँक तुमच्या आमच्या शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाची. तुम्ही सांगा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 60 वर्षाचा इतिहास काढा. 60 वर्षाच्या इतिहासामध्ये एखाद्या शेतकऱ्यानं कर्ज भेटावं म्हणून कधी उपोषण केलं? जे 60 वर्षात कधीच घडलं नाही ते 10 वर्षात घडलं. प्रत्येक तालुक्यातला शेतकरी उपोषणाला बसला, मला कर्ज द्या. आता शेतकऱ्यासाठी निर्माण झालेली बँक जर शेतकऱ्याला कर्ज मागावं लागत असत तर त्यासारखं दुर्दैवाने प्रतापरावच्या त्यांनी पण उपोषण, अनिल बोंडेंनी उपोषण केलं, संचालक आहे आपले दिवसाचे अविरोध आले त्यांनी उपोषण केलं. कोणत्या गटात आहे मला माहित नाही, पण उपोषण केलं होतं, याच्याच विरोधात केलं होतं. जिसने खून किया उसके साथ खडे हो रहे हो. त्याच्या विरोधात पुरावे उभे करायला पाहिजे होते. तर आम्ही म्हणतो आता जाऊ दे, खून झाला जयराम कृष्ण हरी, हम तेरे साथ रहेंगे. म्हणजे उपोषण करायची वेळ सुद्धा शेतकऱ्यावर आली. आता आमचं कारणच नाही. मी तर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक लढलो, मी तिथला फक्त सभासद आहे, संचालक आहे. पण हा जेव्हा कारभार पाहिला तर शेतकऱ्याचे कसे लचके तोडलेला पैसा आणि फक्त पैसा कमवासाठी बँकेचा जर यूज होत असेल तर आपण याच्यात उतरलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्याच्यात उडी घेतली. आम्हाला खरं तर राज्यमंत्री असताना संचालक पदावरची निवडणूक लढावं लागतं, हे आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे असं नाही आहे. पण काही कारणं असतं, ते लढल्याशिवाय ते आवरल्या जात नाही, त्याला तिथे थांबवता येत नाही. कारण अधिक पैसा तो बेमानीतून आलेल्या पैशातून ती निवडणूक जिंकणं तिथं सोपं होणार. म्हणून दुर्दैवानं म्हणतोय मी, हे आमचं दुर्दैव आहे का बँकेत आम्हाला एखाद्या कार्यकर्त्याला पाठवायच्या ऐवजी आम्हाला लढावं लागतं. हे काही चांगली गोष्ट नाही आमच्यासाठी, ही आमच्यासाठी वाईटच गोष्ट आहे. कारण आम्ही त्याचा वरचा टप्पा गाठलेला आहे. परंतु बँक आता आवरत नाही. कारण आपण जर पाहिलं मागच्या वेळेस ही मीटिंग फक्त 5 मिनिट व्हायची. तुम्ही रेकॉर्ड काढा, बँकेची मीटिंग 5 मिनिट. हो, आपण तुम्ही सांगा गावात आपण ग्रामसेवक कारभार चांगला करत नाही म्हणून सरपंचाला निवडून दिलं, उपसरपंचाला दिलं, 12 सदस्य निवडून दिले. त्यानं कारभार चांगला चालवते म्हणून ग्रामसेवक फक्त सचिवापुरता ठेवला. पण इथं उलट झालं, ग्रामसेवकानं कारभार चांगला चालवला आणि सरपंचानं वाटवलं तुमचा. असं ह्या बँकेचं झालं. प्रशासकाला 400 कोटी वाटवलं आणि आपण निवडून दिलेल्या शेतकऱ्यांना प्रतिनिधी अध्यक्ष आहे त्याला 150 कोटी वाटप केलं. सहकारामध्ये असं कधीच नसते. मला मत नाही मागलं म्हणून मी तुला कर्ज देत नाही, ह्या भूमिका अतिशय दुर्दैवी आहे. शेतकऱ्यासाठी ते आत्मघाती आहे. पुन्हा आपण सगळ्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे का ही तुमची आमची सगळ्याची लढाई आहे. आमची इथे बसणाऱ्याच्या पुरती लढाई नाही आहे, तुमची सगळ्याची लढाई आहे. कारण तिथं टोकावर बसणाऱ्या शेतकऱ्याला राष्ट्रीयकृत बँकपेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँक ही अतिशय जवळची आहे. त्या सुविधा इथं निर्माण झाल्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीच्या हेतून आपण ही लढाई आम्ही लढतोय. काही आरोप आम्हाला का ही लढाई बबलू किंवा जगताप याच्यावरच नाही आहे. शेतकरी आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही ही लढाई खरं तर या लढाईमध्ये उतरतो आहे. निश्चितच अतिशय सुंदर चांगल्या संकल्पना. आमचा शेतकरी राजा फाईल घेऊन सेवा सहकारी सोसायटीत गेल्यापेक्षा सेवा सहकारी सोसायटी शेतकऱ्याच्या घरात कशी जाईल हाही उद्देश त्याच्या मागचा आमचा आहे. आणि या उद्देशानं आपण ही निवडणूक लढतो आहे. आरोप प्रत्यारोप होतोय पण त्याच्यातली सत्यता महत्वाची आहे.
ते आम्ही सांगत नाही, ऑडिट सांगतं. ते बच्चू कडून केलेलं नाही, संजय कडून केलं नाही, भैया साहेबांनी केलं नाही, हे अधिकाऱ्याने केलेलं ऑडिट आहे, त्यानं घेतलेले आक्षेप आहे आणि त्याला उत्तर द्यावंच लागलं. निवडणूक सत्पन असो, 6 कोटीचा अधिक एक नवीन प्रॉब्लेम येणार आहे. 6 कोटीचा लाभार्थीच पता नाही, कुणाला कर्ज दिलं, कोणती संस्था आहे, त्याची वसुली काय बंद आहे, पता नाही लागत, कुठं गेला काय गेला. जिथं पाहिलं तिथं लचके तोडण्याचं काम केलं. एखाद्या वाघानं जशी शिकार करावं हरणाची, तसं जसं जसं तोडता येईल तसं तसं तोडण्याचं काम बँकेने केलं आहे. म्हणून त्याच्या विरोधात ही आम्ही लढाई उभी केली आहे. आमच्यासोबत म्हणजे आम्ही सगळे मिळून, दादा असन, अरुण भाऊ असन, राजकुमारजी, वसुधाताई असणार, सगळ्यांनी, संजीव भाऊनी, सगळ्यांनी, प्रतापरावनी, भैया आमचे राजाभाऊ नाही आहे, त्यांनी पण चांगला पुढाकार घेतला. राजाभाऊ आहे, हा, त्यांच्या घरचे लोक आहेत. पण सगळ्यांनी अतिशय महत्वाचा याच्यात टप्पा घेतला. हे वाचवायच्या सोयीनं तुम्ही सांगा, आम्ही याच्याबद्दल आम्ही कधी लढलो किंवा विनाकारण तकलीफ दिली असा कुठलाही विषय नाही. शेतकरी जेव्हा उपोषणाला बसला तेव्हा हा विषय सुरू झाला. लक्षात, कर्ज वाटप बंद झालं शेतकऱ्याला आणि मग गुंतवणूक वाढली कंपनीमध्ये, तेव्हा हा विषय चव्हाट्यावर आला आणि तिथून हे लढाई सुरू झाली. लढाई आज तिथंच असत, पण लढाईची सुरुवात शेतकऱ्याच्या उपोषण बसण्यापासून झालेली आहे. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण सुद्धा, मला वाटतंय याच्यातही कोणी मतदार असू शकतो, तुम्ही आम्हाला मत मारावं आणि आमच्या बाजूने उभं राहावं अशी विनंती करतो आणि 2 शब्द संपतो. या जिल्हा बँकेच्या सहकारी या निवडणुकीमध्ये प्रथमतःच प्रत्यक्षपणे सहभाग घेतो आहे आणि त्यासाठी मी सर्वप्रथम बच्चूभाऊ असतील, प्रताप अडसूळ असतील किंवा राजाभाऊ देशमुख असतील यांचे आभार मानले पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून या आपल्या अमरावती जिल्हा बँकेच्या मध्ये बंटी बबलूचं जे काही कारस्थान सुरू आहे ते बंटी बबलूचं कारस्थान थांबवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. माझेच काय तर आमचे कोणाची कुठलेही हितसंबंध बँकेच्या आर्थिक व्यवहाराशी नाही, परंतु बँकेचा व्यवहार हा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी चालावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला या जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत व्हावी, सहकार्य व्हावं, यासाठी मी यांच्या पाठीशी म्हणण्यापेक्षा यांच्यासोबत ही लढाई लढतो आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व बँकेच्या मतदारसंघांना आवाहन करू इच्छितो की हा गैरप्रकार, हा भ्रष्टाचार, हा जो काही त्यांनी नगारा चिन्ह घेतलं आहे त्या भ्रष्टाचाराच्या डंक्याला एक अंपायर म्हणून आमचं पॅनल आता उभा आहे आणि शिट्टी वाजून आणि शिट्टीच्या माध्यमातून हा यांचा भ्रष्टाचाराचा जो काही डंका आहे तो आता यापुढं थांबवायचा आहे. त्यासाठी सर्व मतदारसंघांनी, सर्व मतदार बंधूंनी सहकार्य करावं असं मी आवाहन करतो. धन्यवाद. बंटी बबलू बरोबर मॅम सांगितलं पण बरं झालं. आमच्या इकडे बंटी बबलूच नाही. अमरावती जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपण इथे बसलेलो आहोत. ही बँक तरी शेतकऱ्यांची आहे. देश शेतकी प्रधान आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकरीच नागवले जातो अशी परिस्थिती आहे. आमच्या चांदूर भागातल्या अनेक सोसायट्या तुमच्या मतदारसंघात आहे ना बंटी बबलू? शेतकऱ्यांना कर्ज मिळालं नाही, तो त्याच्या शेतात पेरणी करू शकला नाही, अशी अनेक ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं ही शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जावी आणि त्यांना हवं ते कर्ज त्या कामाकरता पिकाकरता मिळावं त्या अपेक्षेने आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे. आपण सर्वजण त्या निमित्ताने इथे आलो. आपल्या सर्वांना धन्यवाद. नमस्कार. असलेल्या सर्व माझ्या पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करते आणि मंचावर उपस्थित असलेल्या सर्व सहकार्यांचं स्वागत करते. खरं म्हणजे जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे आणि ज्या बँकेवर शेतकऱ्यांचा अधिकार आहे आर्थिक सक्षम होण्यासाठी त्या शेतकऱ्यांवर खऱ्या अर्थानं अन्याय झालेला आहे आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी त्या ठिकाणी त्या
बच्चू भाऊंनी सांगितलं, प्रताप भाऊंनी सांगितलं, त्या ठिकाणी त्या तालुक्यामध्ये त्यांना उपोषण करावं लागलं आणि उपोषण केल्यानंतर त्यांना कर्ज मिळालं. म्हणजे अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्या, आम्ही नेहमी मांडतो की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आर्थिक सक्षम झालं पाहिजे, म्हणून जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना कर्ज मिळालं पाहिजे आणि आमचा हा शेतकरी सक्षम झाला पाहिजे, यासाठी नेहमीच आमचं मागणं असते. परंतु या ठिकाणी असणाऱ्या ज्या संचालक मंडळी जवळपास 11 वर्ष त्या ठिकाणी बँक चालवली आणि शेतकऱ्यावर अन्याय केलाय. खऱ्या अर्थानं ऑडिट हे खऱ्या अर्थानं बँकेचा आरसा असतो आणि त्या आरशामध्ये स्पष्ट दिसते. आज ऑडिटमध्ये जे काही ऑब्जेक्शन लाभार्थी असेल, या ठिकाणी असणाऱ्या गव्हर्नमेंटचं ऑडिट असेल, यामध्ये इतके ऑब्जेक्शन आहे की सगळं ही बँक ही भ्रष्टाचारानं भरलेली आहे आणि हा काही लपणारा नाही. आणि शेवटी ही बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि हा भ्रष्टाचार आज उद्या बाहेर निघणारच आहे, चौकशा होणारच आहे, चौकशा लागलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छिते की शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांसाठी राहिली पाहिजे. त्यांना या ठिकाणी आर्थिक आपल्याला सक्षम कसं करता येईल यासाठी निश्चितच या पॅनलच्या माध्यमातून शिट्टी हे चिन्ह आहे. म्हणून माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना विनंती आहे की सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती करायची आहे की शिट्टी या चिन्हाचं बटन दाबून या पॅनलला निवडून आणा. निश्चितच शेतकऱ्यांची बँक ही सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्का मारायचा, बटन दाबायची नाही, कारण सहकार क्षेत्र आहे. म्हणून याच्यावर शिक्का मारून जास्तीत जास्त या ठिकाणी या पॅनलला विजय करावा अशी सर्व मतदार बंधू भगिनींना आपल्या वाटून विनंती करते. धन्यवाद. पत्रकार बंधू, मंचावर उपस्थित, सहकार क्षेत्राच्या या क्षेत्राच्या रणधुमाळीमध्ये उतरलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, मी आपल्या सगळ्यांना एवढी तक्रार विनंती करतो कारण लोकशाहीला अत्यंत महत्त्वपूर्ण असा चौथा स्तंभ आपण आहात. ही जी निवडणूक आलेली आहे, या निवडणुकीच्या संदर्भात बच्चू भाऊनी, संजय भाऊनी, प्रतापनी, भैयासाहेबांनी, सुद्धा त्यांनी सगळ्यांनी सांगितलं. मी त्या संदर्भात काही बोलणार नाही आणि पुन्हा आपल्याकडे सगळा आवाज आलेला आहे, त्यामुळे त्याच्या खोलात न जाता आपण एक विचार करा की या ठिकाणी बसलेला प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या विचाराचा आहे. राजकीय दृष्टी असेल, इतर दृष्टी असेल, आमचे सगळ्यांचे विचार तसे वेगवेगळे आहे. पण आम्ही सगळे एका ठिकाणी आलो याचा अर्थ आपण सगळे समजून घ्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्माण झालेली शेतकऱ्यांची बँक, जसं बच्चूभाऊंनी सांगितलं, इतकं कर्ज वाटलं, तितकं कर्ज वाटलं. माझं तर हे म्हणणं आहे की तुमच्या हातात बँक दिली होती लोकांनी, शेतकऱ्यांनी, त्यांना एक सांगायचं की पहिले शेतकऱ्यांचं पूर्ण वाटप झाल्याशिवाय तुमच्या बँकेत आम्ही काही जमा ठेवत नाही. परंतु तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज वाटप न करता म्युच्युअल फंडामध्ये इतर ठिकाणी ज्या पद्धतीने गुंतवणूक करता त्याचे सगळे आयाम आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले, त्याच्या खोलात जाणार नाही. आम्ही सगळे एका ठिकाणी या दृष्टीने आलो की जी शेतकऱ्यांची बँक आहे ती शेतकऱ्यांच्या हितासाठीच वापरली गेली पाहिजे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही जे पाहतो आहोत त्या पद्धतीनं या लोकांची वागणूक नसल्यामुळं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण सगळ्या ठिकाणी सगळ्या बंदी एका ठिकाणी येऊन शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारी जी मंडळी आहे त्या मंडळीच्या हातात शेतकऱ्यांची ही बँक गेली पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही सगळे एका ठिकाणी आलो आहोत. मी आपल्या माध्यमातून या बँकेमध्ये मतदान करणारे जे काही आमचे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना विनंती करू इच्छितो आणि आपण सुद्धा, कसं आहे, देशामध्ये सगळ्या ठिकाणी ज्या क्रांत्या घडवल्या त्या पत्रकारांनी घडवल्या, त्यामुळं आपल्या लेखणीमध्ये ताकद आहे. आपल्याला आग्रहाची विनंती करतो की ही शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्याच्या हितासाठी वापरणाऱ्या मंडळीच्या हातात गेली पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी परिवर्तन पॅनल जे निर्माण केलेलं आहे त्या परिवर्तन पॅनलच्या मागे त्यांच्या शिक्की या बौद्ध चिन्हावर आपला फुलीचा शिक्का मतदारांनी मारावा या दृष्टिकोनातून आपणही जागृती करावी. त्या दृष्टीने आपल्याला आणि माझ्या शेतकरी बंधू भगिनींना सगळ्यांना विनंती करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आहोत. धन्यवाद. रवींद्र गायगुले. मी रवींद्र गायगुले तो एक हा जिल्हा मतदारसंघातून परिवर्तन पॅनल कडून निवडणूक लढत आहे. सौ माया नितीन हरसे परिवर्तन पॅनल मधून उभी आहे. महिला परिवर्तन पॅनल, महिला राखीव. 2019 मध्ये 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 20
रिपीट करत जा. मी सुधीर सूर्यवंशी परिवर्तन पॅनलमध्ये विमुक्त भटक्या जमातीमधून उमेदवार म्हणून उभा आहे आणि आमचं चिन्ह हे शिट्टी. व 2 या मतदारसंघातून त्याच्यात नागरी सहकारी बँक, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, मजदूर संस्था, गृहनिर्माण संस्था, इतर सभासद ज्या प्रतिनिधी आलेले त्या मतदारसंघातून निवडणूक लढतात. परिवर्तन पॅनलचा मी उमेदवार आहे. सर्वांना नम्र विनंती पत्रकारांना की परिवर्तन पॅनलला निवडून येण्यासाठी आपण जास्तीत जास्त सहकार्य करावं. आमदार मेड़घाट परिवर्तन पैनल की ओर से ST/SC राखी सिंह जो बताए शेतकरी की बैंक है और शेतकरी को उसका हक मिलना चाहिए, इसलिए हमारी लड़ाई है. हम तो सरकार ने अभी ये भी अब महाराष्ट्र में भी कई मंत्री अभी भी डायरेक्टर के संचालक के चुनाव लड़ रहे हैं. तो एक सबके सहयोग से सब जुड़े हैं और कहीं से भी अपने बैंक में शेतकरी के ऊपर अन्याय हो रहे हैं. ये अलग अलग विचारधारा के अलग अलग पार्टी के लोग एक मंच में आके बैठे हैं. तो इस पर से अगर धुआं निकल रहा है तो अंगार जरूर है, इसमें कोई शक नहीं. और इसी को लेकर हम ये परिवर्तन पैनल में सब मान्यवरों के साथ में, आप सभी के साथ में मेरी विनती रहेगी कि परिवर्तन पैनल के सिट्टी चिन्हों का जितने ज्यादा बजा सके उतने बजाइए. यही मैं आपसे अपेक्षा करता हूँ. धन्यवाद. जो प्रवर्ग आहे त्यातून मी परिवर्तन पॅनलचा उमेदवार आहे. सगळ्यांनी आमच्या मतदारांपर्यंत आमच्या सर्व उमेदवाराच्या संदर्भात आपलं चांगलं लिखाण करून या पॅनलला मदत करावी एवढी विनंती करतो. आणि आता आपल्याकडे जे आम्ही आज थोडंसं त्या म्युच्युअल फंडवर गेलो नाही, आम्ही कोणीही या संदर्भात बोललो नाही, परंतु आम्ही 2-4-5 दिवसांनी स्पेसिफिक हा जसा कागदपत्र देतो तसे तुम्ही म्हटलं तर आम्ही पुन्हा एक घेऊ आणि तुम्हाला त्याच्यात कागदपत्र सहित आम्ही दाखवून देऊ की एक्झॅक्ट काय झालंय. त्याच्यात काही प्रश्न नाही, परंतु आज आमची भूमिका असं होऊन राहिलं, आपल्याला सर्वांना विनंती आहे की खरं जे चित्र ईडीच्या व्यतिरिक्तही या बँकेमध्ये जे चित्र आहे किंवा म्युच्युअल फंडच्या व्यतिरिक्त ही या बँकेची जी अवस्था झालेली आहे ती आजच्या याच्यात येऊ द्या. आता यानंतर तुम्हाला जर वाटलं तर आम्ही 28-29 आम्ही पुन्हा आपल्याला या संदर्भात जे काही आहे या म्युच्युअल फंडाच्या संदर्भात त्या संदर्भात आम्ही पुन्हा ईडीने पाऊल उचलेपर्यंत म्हणजे ईडीने नोटीस देपर्यंत किंवा समन्स बजावण्यापर्यंत जी कारवाई केलेली आतापर्यंतची ती अनुषंगिक आहे. 200% अनुषंगिक. तुम्ही ईडीची पेक्षा सुनीता पाटीलनी जी नोटीस इश्यू केलेली आहे ती त्याच्यापेक्षा भयंकर आहे. ईडी काहीच नाही आहे. ईडी आपण ईडी करून राहिलो कारण की ते तुमचं ते केंद्र शासनाचं आहे, मग त्याला बीजेपी वाल्यानं केलं, यानं केलं, त्याचा उपयोग करायचा आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जी स्पेशल ऑडिटर सुनीता पांडे क्लास 1 ऑडिटर आहे त्या ते ऑडिट काय करून राहिले, त्यांनी पूर्ण ऑडिट नाही करत आहे त्यांना, परंतु त्यानंतरचा जो पिरियड आहे 5-6 महिन्याचा त्याचा ऑडिट कराल ना तर तुम्हाला एवढ्या कंपन्यांचे नाव माहीत पडतील. तुम्हाला माहीतच नव्हतं काम, डिफॉर्म माहीतच नव्हतं. अशा कंपन्यामध्ये त्याच्यानंतरची गुंतवणूक आहे की आम्ही तुम्हाला त्याच्या संदर्भात पुन्हा आम्ही एक वेळ प्रेस घेऊ आणि तुम्हाला सर्व सविस्तर सांगू. परंतु त्यापेक्षाही त्यांचं सारखं म्हणणं आहे की आम्हाला विनाकारण त्रास देऊ लागले. आम्ही नाही देत. हा क्लास 1 ऑडिटर जो एका मुद्द्यापुरतं जॉईंट रजिस्ट्रारनी जी परवानगी दिली ऑडिट करायची तेवढ्या पुरतंच ऑडिट झालं. आता उद्या किंवा परवा नाबार्डचे लोक अजून येणार. आता त्या नाबार्डच्या मुद्दे जर तुम्ही पाहिले ना तर नाबार्डच्या मुद्द्यामध्ये ही बँक केव्हाच बरखास्त व्हायला पाहिजे होती, परंतु ऑडिटरच्या माध्यमातून मॅनिप्युलेशन करून ही बँक जसं बच्चूभाऊनं सांगितलं की आम्ही निवडून आल्यानंतर बँकेचं लायसन गेलं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती होऊ नये. कारण की शेतकऱ्यांच्या हिताची जी गोष्ट आहे ती आपण बोललो पाहिजे. तुम्ही आता मी जे बोललो ना प्लीज आजच्या दिवस तुम्ही व्हिडिओ व्हायरल हा मुद्दा कशाची आहे, म्युच्युअल फंडची, बरोबर आहे. आज त्याच्यात उहापोस न करू आणि तुम्हाला 2-3 दिवसानंतर तुम्हाला त्याच्या संदर्भात पूर्ण प्रेस घेतो ना. कारण की तुम्ही आज आम्हाला जे लोकांसमोर न्यायचं आहे
लोकांसमोर हे म्युच्युअल फंडच्या व्यतिरिक्त सुद्धा या बँकेची जी परिस्थिती आहे ती आम्हाला लोकांसमोर न्यायची आहे. म्युच्युअल फंडच्या संदर्भात आम्ही बच्चू भाऊ अजून आम्ही बोलतो तुमच्यासोबत, त्याच्याबद्दल वाद नाही. प्रश्न असा आहे की लोकांसमोर हे चित्र झालं की बा म्युच्युअल फंडचं फक्त हे आहे आणि तो फायदा झाला नुकसान झालं, या संदर्भात आम्ही सविस्तरपणे बोलू तुमच्याशी. हे कमावले हे कमावले तसं नाही, ऑडिट नाही झालं ना. प्रश्न असा आहे, आमचं म्हणणं तेच होतं की तुम्ही 6 महिने 7 महिने प्रशासक राहू द्या, निवडणुका घेऊ नका. एक वेळ बँकेची परिस्थिती जी आहे ती म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ज्या बँकेत 2 महिने प्रशासक बसल्याबरोबर जे 170-180 कोटी रुपयाचं कर्ज वाटप होतं ते 2 महिन्यात 400 कोटीवर शेतकऱ्याचं गेलं. म्हणजे तुम्ही याच्यातून हा जो आहे प्रश्न, हा बँकेचा जो पैसा होता तो शेतकऱ्यासाठी न वापरता तिकडे गेलेला आहे. त्याच्या संदर्भात आम्ही पुन्हा तुम्हाला देऊ ना, म्हणजे लिमिटच नाही त्याला. हा असं आहे, भ्रष्टाचार झाला की नाही झाला हे ऑडिट नोट जी आहे पांडेची आणि जे कॉर्पोरेट ऑडिट झालं त्याच्यावर तर क्लिअर कट येऊनच राहिला. कसं आहे येणार नाही ना, स्पष्ट येणार नाही. स्पष्ट जोपर्यंत हे ऑडिट पूर्ण होणार, तुम्ही इमॅजिन नाही करू शकता. आम्ही सांगून राहिलो की बँक बरखास्तीचं लायसन्स जायची परिस्थिती निर्माण झाली आहे. असं आहे की शेतकरी बरोबर आहे, व्होटर जो आहे तो व्होटर खूप हुशार, 20-20, 25-25, 30-30. आम्ही काल गेलो एका मतदाराकडे, तो म्हणजे 50 वर्ष झाले, 50 वर्षाचा सोसायटीचा सदस्य आहे. त्याच्याबद्दल वाद नाही, त्यांना ते समजते, त्यांना ते काय ते पूर्ण समजून काय बाकीचे जे पोलीस तपास अपेक्षित प्रमाणे होत नाही असं तुम्हाला वाटते का? पुन्हा रिफॉर्मवर आले. आज तुम्ही 100% मी सांगतो तुम्हाला, आम्ही याची प्रेस कॉन्फरन्स आम्ही तुम्हाला पाहिजे तर एक ज्याचे असं 27-28 कसं आहे, कारभार एवढा मोठा झाला, सगळे एकखट्टे मांडलं तर गोंधळ होईल. काही नाही, पुन्हा ते निपवणच छापून आमचं आम्ही म्हणूनच तुम्हाला म्हणतो की आम्ही तुमचं जे आहे याच्यावर सविस्तर बोलू लागलो. प्रश्न आमचा तर एवढा चॅलेंज आहे की ही जी प्रेस घेतली ना, आम्ही कागदपत्र देऊन त्यांनी समोरासमोर प्रेसवर या आमच्या सोबत बसा. त्यांनी फक्त व्हॉट्सअप आणि याच्यावर नाही, त्यांना प्रेस कॉन्फरन्स, बरं आम्ही नाही, त्यांना म्हणा प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे मुद्दे याच्यातले एक मुद्दा खोडून दाखवा. मला काही प्रॉब्लेम नाही, प्रेस नोट काढून नाही, आम्ही प्रेस नोट काढून निपानचे आम्ही प्रेस नोट काढून नाही म्हणत, आम्ही तुम्हाला एक एक कागद दाखवू. प्रश्न कसा आहे की हा प्रश्न जो आहे हा प्रश्न त्या याच्यात गेला पाहिजे, ज्या याच्यात आहे त्या याच्यात गेला पाहिजे. खायसाठी आम्ही पुन्हा डबल बोलवतो, आम्ही नाही म्हणत नाहीये, परंतु शेतकऱ्यांना किंवा मतदाराला जे चित्र चाललंय किंवा हे एवढंच घेऊन चालू राहिले, हे जे चित्र आहे, खरी बँकेची जी परिस्थिती आहे ती आज गेली पाहिजे. या संदर्भात आम्ही पुन्हा 2-3 दिवसात जास्त कधी घ्यायची प्रेस तुम्ही सांगा, आम्ही प्रेस घेतो आणि हे निपण आणि गुंतवणूक या संदर्भात सर्व आम्ही तुम्हाला त्याच्यात मी तुम्हाला गोपाल भाऊ आम्ही एक जाहीरनाम्याची प्रत पण त्याच्यात दिलेली आहे. म्हणजे डिटेल मुद्दे जे आहे की आम्ही आल्यानंतर सत्तेत आम्ही काय करू बँकेच्यासाठी, त्याच्यात आम्ही मूळ मुद्दा असा आहे की एकदा शेतकऱ्याचं कर्ज वाटप, कारण की 2-3 गोष्टी आहेत. शेतकऱ्यांना आपण बँकिंग जे करत आहे, आपण बँकिंग करत असताना राज्य शासनानं जे ठरवून देतात की राज्य शासनानं सांगितलं होतं की 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज द्या, त्याचं प्रोटेक्शन, त्याचे पैसे सुद्धा गव्हर्नमेंट देत होते आतापर्यंत. आता त्याच्यानंतर 3 लाखाचं त्यांनी मुद्दा गव्हर्नमेंटने निर्णय घेतला की 3 लाखापर्यंत तुम्ही कर्ज द्या, त्या 3 लाखाची प्रतिपूर्ती गव्हर्नमेंट करणार आहे. म्हणजे आमचा मूळ मुद्दा आहे की हे 3 लाख वाले जे लोक आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात सभासदांना दिल्या गेलं पाहिजे. हे जर दिलं गेलं तरी आपण बँकेमध्ये खूप मोठं काम केलं, कारण की आपण तिथं रिस्ट्रिक्शन न देता त्या लोकांना आपण जसं 50,000 60,000 पहिले भागधारक होते किंवा व्यवहार करणारे जे शेतकरी होते ती संख्या कशी वाढवता येईल, त्याला आपल्याला 1 लाखापर्यंत कसं नेता येईल. जे लोक नॅशनलाइज बँकेकडे जुळलेले आहेत त्या नॅशनलाइज बँकेकडे गेलेल्या लोकांना, कारण की ते कर्ज भेटत नव्हते म्हणून तिकडे गेले, त्या लोकांना पुन्हा आपल्या जिल्हा बँकेशी कसं जोडता येईल. त्याच्यात ज्या ज्या वेगवेगळ्या संस्था, संस्था असतील, दूध संस्था असतील, मजूर संस्था असतील, यांच्यासाठीचं जे
कर्ज आहे त्या कर्जाचं हे जे पैसे जर आपण याच्यात वाटले असते म्हणजे जवळपास 800 कोटी रुपये तुम्ही तिथं जे गुंतवले ते 800 कोटी तुम्ही इथं वाटले असते तर ते तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा कोणत्याही याच्यात मॅक्सिमम व्याज किती भेटते 6 कोटी रुपये. परंतु तुम्ही ते संस्थेला दिले असते, तुम्ही दुग्ध संस्थेला दिले असते, मजूर संस्थेला दिले असते, तुम्ही शेळी मेंढीला दिले असते, मत्स्यमाराच्या संस्थेला दिले असते. जे पूरक धंदे आहे जे पूरक व्यवसाय आहे त्या पूरक व्यवसायात दिले असतं तुम्ही संचालक मंडळ 12% व्याज देऊ शकता, कमी करून 10%. म्हणजे हे 800 कोटीवर तुम्ही जे सांगता फायदा झाला हा फायदा त्याच्या 3-4 पट झाला असता कारण की हे पैसे तुम्ही तिथं देऊ शकता. आणि ते जे आज शेतकऱ्याच्या आत्महत्या जिथं मदत करायची जी संस्था आहे त्या संस्थेवर तुम्ही शेतकऱ्यांना मदत करून सोडलं आणि वेगळ्या दिशेत तुम्ही घेऊन गेले म्हणून झाले. पॅनल उभं केलेलं आहे ते परिवर्तन पॅनल काही पोटनिवडणूक होणार नाही. लोकांना सर्व समजलेलं आहे आणि त्यांना लोक चांगल्या पद्धतीने धडा शिकवतील. त्यांच्या मनामध्ये एक आहे की आपण पुन्हा संचालक मंडळ आलं की सर्व व्यवस्थित होऊन जाईल. हा कागद जो आहे ना एक वेळ तो कागद हाती लागला ना आणि गव्हर्नमेंट एक साधा सभासद शेअर होल्डर हे सर्व घेऊन कोर्टात गेला आणि सांगितलं की ही चौकशी बरोबर चालवणी आहे, कोर्टाच्या निगराणी खाली करा, तर एक दिवस उभे राहू शकणार नाही हे कोणी. आमचं काही म्हणणं नाही. कागद सांगते की यांनी जे केलं आहे ते शब्द नाही. आम्ही कोणत्या माणसाच्या विरोधात नाही, आम्ही वेगवेगळ्या लोकांच्या विरोधात लढलो. आम्ही व्यक्तिगत तक्रार कधी केली नाही, आम्ही कधी व्यक्तिगत तक्रारीला गेलो, आम्ही यांच्या व्यक्तिगत विरोधातही नाही आहे. परंतु आज जी परिस्थिती आहे की शेतकऱ्याची जी बँक आहे शेतकऱ्याचं भवितव्य आहे हृदय आहे तेच बंद पडायला आलेलं आहे. त्यावेळी जर आम्ही घरी बसलो राहिलो तर तुम्हीच विचारणार का बच्चू भाऊ ते बँक बंद पडत होती ते असं तुम्ही घरी बसले, तुम्ही तर काही आलेच नाही बाहेर. त्यासाठी आमच्यासारख्या सर्व वेगवेगळ्या विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन हे बँकेचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी त्याचा निवडणूक हा मुद्दाच नाही, हा निवडणूक मुद्दा नाही आहे. ही बँक वाचवणे हा मुद्दा आहे, संचालक होणं हा मुद्दा नाही आहे. या बँकेच्या भवितव्यासाठी शेतकऱ्याच्या भवितव्यासाठी आमची ही सगळी लढाई. 30% बँकेमध्ये भरतीसाठी पण यांनी परवानगी मागितली होती. तुम्ही लेट आले. मी तेच याचा मुद्दा मी पहिले केला क्लिअर की मधातला एक वर्ष असा 19-20 त्यांना परवानगी भेटत नव्हती म्हणून त्यांनी सोयीचा एनपीए केला असा मॅन्युअल एनपीए काढून अवर्ग दाखवला, मॅनिप्युलेट केला, मॅनिप्युलेट करून ती परवानगी आणली. म्हणजे मी नाही म्हणत ऑडिट नोट नाही, तुम्ही लेट आले. ऑडिट नोट मध्ये आहे की अधिकार ते वापरून राहिले. म्हणजे आतापासून नाही 13 पासून ज्यावेळेस मॉडर्न बाय लॉ झाले त्याच्यानंतर तुम्ही जे बाय लॉज केले होते सुरुवातीच्या काळात आज नाही 50 वर्ष आपल्या बाय लॉज मध्ये त्याचं एक उदाहरण आहे का गुंतवणूक समिती ही दरवर्षी बदलायला 10 वर्ष एकच राहिली. संचालक हा विषय तिथं संपला. 5 मिनिटात मीटिंग करायची ना, 5 मिनिटात मीटिंग तर ग्रामपंचायतची होत नाही. त्या विषयावरची मीटिंग आपली 5 घंटे 4 दिवस चालू शकतं. नाही भाऊनी जे म्हटलं की याला सगळ्याची संचालक जबाबदार म्हणून अध्यक्ष जबाबदार आहे. बरोबर आहे ना. म्हणून कारण की ऑडिट नोट मध्ये मी नाही म्हणत, मी म्हणत नाही. ऑडिट नोट सांगते की संचालक म्हणजे काहीतरी बॅग आणायची काहीतरी आणायची त्याच्यात कमिशन म्हणजे काही विचारू नका. कमिशन मुळे लाभांचा विषय संपला. विशेष संपला त्याच्यात काही लाभांश नाही काही नाही. 2011 वर्षापासून ही निवडणुकीच्या असं आहे की आम्ही याच्यासाठी केलं. आम्ही हे 6 वर्षानंतर ही बँकेचं इलेक्शन लागलं पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळ्या कोर्टात वेगवेगळ्या ठिकाणी विधानसभेत लक्षवेधी झाला. असं आहे लक्षवेधी सर्व केलं परंतु याच्यातून काही आलं नाही. इलेक्शन लागलं होतं, इलेक्शन मुळे आलं असंच नाही आहे. हे कंटिन्युअस हे ऑडिट नोट ही आम्ही केलेलं नाही आहे. गव्हर्नमेंटचे पत्र जे आहे ते आम्ही केलेलं नाही. मी तुम्हाला म्हणून सांगितलं आम्ही वेग काहीच बोलत नाही, आम्ही कागदावर बोलत आहे. कागदामध्ये जे आहे ते तुम्हाला दिसून आता जे उठाव केला नाही याच्या अगोदर याच्या आधी हे संचालक आपले जे होते साबळे साहेब आता संचालक आहे ते या बँकेबद्दल उपोषणाला बसले. अनिलजी बोंडे बसले, आम्ही बसलो, प्रतापराव बसले, याचा लक्षवेधी झाला.
कर्मचारी कर्मचारी बसले, भ्रष्टाचाराबाबतही मुद्दा होता त्याची लक्षवेधी झाली. पुढे शेतकऱ्याची कतार लावून देतो तुमच्या प्रश्न असा आहे, तुम्ही नोंद नाही घेतली. शेतकऱ्यांचं आमचा आरोप तुमच्यावर आहे. शेतकरी पुढे आला नाही. अहो, उपोषण झाले ना, किती उपोषण झाले शेतकऱ्याचे. चला ज्या शेतकऱ्याच्या भविष्यावर निवडणुकीपुरत्या मर्यादित आहेत, त्याबाबत 11 वर्षामध्ये ज्या संस्था अवसाद निघाल्या त्या संस्था स्टँड करण्यासाठी आतापर्यंत कोणीही प्रयत्न केला नाही. आता तुमचं काय स्टँड करणार आहे ज्या संस्था अवसाद निघाल्या? प्रतापनं प्रयत्न केले सर्व 100% अवसरातून काढण्याचा प्रयत्न आम्ही आज केला. परंतु शेवटी जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कमधून आम्ही काम करू शकलो नाही. परंतु पुढच्या भविष्याच्या काळामध्ये या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या पुन्हा 65 संस्था सेवाधारी आपल्या प्रोत्साहनात आहेत. त्या 65 संस्थाही वर काढणे आणि जिथं गरज आहे तिथं अजून नवीन काही यंत्रणा उभी करता येते शेतकऱ्यांना कर्ज द्यायसाठी, त्या आम्ही जाहीरनामे आता हे माहिती तर तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे. असं आहे की आम्ही आज तुम्हाला सांगतो की कोणी किती कोणाला काही अपेक्षा केला किंवा काही केलं तर हा कागद जो एक वेळ तयार झालेला हा कागद तुम्ही मी तुम्हाला पहिलेही सांगितलं आजही सांगतो की माझ्यासारखा किंवा तुमच्यासारखा कोणी एक भागधारक एक कागद घेऊन जर कोर्टात गेला हायकोर्टात तर ही पूर्ण बँकेची चौकशी पुन्हा नवीन आलेलं संचालक मंडळही बसवून सुद्धा पूर्ण ते चौकशी कायदा बलवान आहे, माणूस मोठा नाही.